स्वामी म्हणतात, आयुष्य बदलायचं असेल तर हे 7 नियम पाळ. दिवसाची सुरुवात कशी करावी? स्वामी म्हणतात, जसा दिवस सुरू होतो तसंच आयुष्य घडतं. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे फोन नाही, निगेटिव्ह विचार नाही. फक्त 1 मिनिट डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमच्यावर सोपवतो. हे छोटं वाटेल, पण इथूनच बदल सुरू होतो. समजा 2 मित्र आहेत, राहुल आणि अमोल. राहुल उठतो आणि लगेच फोन घेतो. रील्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि 15 मिनिटातच तो दुसऱ्यांशी कंपेअर करायला लागतो. याच्याकडे गाडी, याचं लाईफ परफेक्ट, माझं काहीच नाही. आणि दिवस सुरू होण्याआधीच तो मेंटली ट्रेड होतो. आता अमोल, तो उठतो, फोन बाजूला ठेवतो, डोळे बंद करतो आणि 11 वेळा म्हणतो, श्री स्वामी समर्थ. त्याचा रिझल्ट काय? त्याचा दिवस शांत सुरू होतो. त्याला क्लिअरिटी मिळते. आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकता, ज्या दिवशी तुम्ही फोनपासून सुरुवात करतात त्या आणि ज्या दिवशी जपाने डिफरन्स लगेच जाणवेल. 2 म्हणजे लोकांची निवड. लोकांची निवड पण योग्य झाली पाहिजे. तुम्ही एखाद्या मित्राला सांगतात, मला बिझनेस सुरू करायचा आहे. तो म्हणतो, अरे सोड, तुझ्याने नाही होणार. हा निगेटिव्ह सर्कल आहे. पण दुसरा मित्र तो म्हणतो, कर, मी आहे तुझ्यासोबत. हा पॉझिटिव्ह सर्कल आहे. तुमचा वाईट काळ आला, त्यांना कॉल केलास, काहींनी उचलला, काहींनी एक्सक्यूज दिला आणि एखादी व्यक्ती जिने फक्त विचारलं, तू ठीक आहेस ना, हाच खरा माणूस आहे. 3 वाईट काळ. वाईट काळामध्ये आपल्याला कोण साथ देतं हे बघायचं. एक मुलगा जॉब गमावतो, घरच्यांचा प्रेशर, फ्रेंड्स दूर जातात, तो तुटतो, पण तो रोज 108 वेळा जॉब सुरू करतो. 15 दिवसात जॉब मिळत नाही, पण त्याचं माइंड स्ट्रॉंग होतो आणि 2 महिन्यात त्याला बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळते. एक मुलगा रिलेशनशिपमध्ये हर्ट होतो, तो डिप्रेशनमध्ये जातो, पण तो रोज 10 मिनिट मेडिटेशन जप करतो. हळूहळू तो स्वतःला हील करतो. वाईट काळात तुला वाटतं सगळं संपलं, पण खरं तर नवीन चॅप्टर सुरू होत असतं. कर्म ज्याचे त्याचे कर्म असतात. तू रोज फक्त कंप्लेन्स करतो, कारण काही होत नाही, पण ॲक्शन काहीच करत नाही. मग चेंज कसं येणार? एक व्यक्ती रोज एक चांगलं काम करते, कोणालाच मदत, कोणालाच मोटिवेट, 30 दिवसांनी त्याच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. तू एखाद्याला मदत केलीस, तो दुसऱ्याला करतो, चेन तयार होतो. 5 शांत राहणं. कोणी तुला इन्सल्ट केलं, तू लगेच रिप्लाय दिलास तर भांडण वाढतं. तू शांत राहिलास, इग्नोर केलंस तर 2 दिवसात सगळं शांत होतं, सगळं नॉर्मल होतं. तो ऑब्झर्व केला असेल, ज्यांनी कमी बोललं तेच जास्त पॉवरफुल दिसतात. सोपं आहे. वेळेवर विश्वास ठेवा. तू खूप मेहनत करतोस, पण रिझल्ट दिसत नाही. मला वाटतं काही होत नाही, पण अचानक एक ऑपॉर्च्युनिटी येते. ज्यांनी तुला सोडलं तेच नंतर परत येतात. कधीकधी डिले होतो, पण तो डिनेल नसतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तू स्वतःला सांगतोस, माझ्याच्याने होणार नाही, तिथे गेम संपतो. तू म्हणालास, मी ट्राय करणारच, तिथूनच चेंज सुरू होऊन जातो. स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतात, पण तू स्वतःवर ठेवला नाहीस तर काहीच होणार नाही. आज तू फक्त ऐकलंस तर काहीच बदल होणार नाही, पण तू जर आजपासून ॲक्शन घेतलास तर 30 दिवसात डिफरन्स दिसेल. लास्टला कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरू करतो, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींना पण पाठवा ज्याला खरंच बदल हवा आहे. श्री स्वामी समर्थ.